करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 11वा भीमदशक. समास पहिला सिद्धांत निरूपण नाम. श्रीराम समर्थ. आकाशापासून वायू होतो, हा तो प्रत्यय येतो. वायोपासून अग्नी जोतो, सावध ऐका. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म. कोण साक्षात आहे? आता सर्व भाग आपल्याला संपूर्ण विश्वामध्ये चमत्कार पाहायला मिळतं, परंतु इथेच आपल्याला साक्षात्कार पाहायला मिळत असतं. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांच्या पलीकडे असणारा सद्गुरु साक्षात परब्रह्माचं वर्णन प्रत्यक्षात या प्रार्थनेमध्ये दिलेलं आहे. आपण दररोज स्मरण करत असतो, दररोज प्रार्थना म्हणत असतो, कारण प्रत्यक्षात जी जाणीव होते, जे मत मानलं ते खुद्द भगवंताचंच वचन आहे. आपण आतापर्यंत सगळ्यांची मतं जाणून घेतली, ऐकली, परंतु आपल्याला कुठेही प्राप्ती झालेली नाही. मत मानले खुद्द भगवंताचं. श्रीमद श्रीदासबोध. अनेक प्रकारचे आपण वर्तमानपत्र वाचत असतो, सगळ्यांची मतं जाणून घेतो, परंतु खुद्द भगवंताचं वचन ज्यावेळी आपण ऐकतो ना, त्यावेळी नक्कीच आपल्याला मार्ग सापडत असतो. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडायचा आहे, दास घडवायचा आहे. दशक 11वा भीमदशक. बघा, दशक 11वा. मागच्या समासामध्ये सुद्धा समर्थाने उत्तमाचा भाग दिला होता आणि या दशकामध्ये सुद्धा उत्तमाचं वर्णन करून दिलेलं आहे. समास पहिला सिद्धांत निरूपण नाम. सिद्धांताचा भाग दिलेला आहे. आपल्याला साध्य करून दाखवायचं. आपल्याला श्रवणामार्गे प्रत्यक्षपणे ऐकायचं आहे. ऐकण्याची भूमिकाही आपल्यामध्ये असली पाहिजे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. आकाशापासून वायू होतो, हा तो प्रत्यय येतो. वायोपासून अग्नी जोतो, सावध ऐका. आकाशापासून वायू होतो. आपण काय केलं, काय ऐकलं, आता विचार कर. आकाशापासून वायू होतो, परंतु आपण आतापर्यंत काय ऐकलं? वायू कसा तयार झाला? आपल्या घराच्या बाजूला शेकोटी आपण करायचो. ती शेकोटी आपण केली की त्याचा धूर हवेमध्ये पसरायचा आणि त्याचा वायू तयार व्हायचा, असं आपण म्हणायचो. परंतु आकाशापासून वायू होतो. आकाश हा निरभ्र आहे, बरोबर की नाही? आकाश कुठेही संपत नाहीये.
आकाशामध्ये सर्व व्यापलेलं आहे, आकाशाने सर्व व्यापून टाकलेलं आहे. आपण श्लोक म्हणतो की नाही, आकाशात पतितं तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रतिगच्छति. मग त्याचप्रमाणे भाग सिद्ध समर्थांनी दिलेला आहे. हा तो प्रत्यय येतो. मग केव्हा प्रत्यय येतो? आपल्याला कुठेही जायचं आहे, कुठेही प्रवास करायचा आहे, तरी सुद्धा आपल्या वरती आकाश हा असणारच. कुठेही आकाशाची भूमिका संपलेली नाहीये. केव्हा प्रत्यय येतो? ज्यावेळी रात्रीचा बघा प्रत्यक्षात लाईट गेलेली असते. काळोख्या रात्रीमध्ये आकाशामध्ये चंद्र आणि त्या चंद्राच्या भोवती असणाऱ्या त्या तारका बघा, जे तारे आहेत ते लुकलुकताना चमकताना आपल्याला पाहायला मिळतं की नाही? आपण मोजत बसतो, 1 2 3 4 असे मोजत बसतो. काही प्रत्यक्षात जास्त चमकताना जास्त लुकलुकताना दिसतात, परंतु आपली नजर तोपर्यंतच आहे, परंतु ती आपल्याला मोजता येण्यासारखे नाही आहेत. असंख्य आहेत हो, न मोजता येण्यासारखे ते स्टार्स आहेत, ते तारे आहेत, चांदणे आहेत. म्हणून वायूपासून अग्नी जोतो सावध आहे. वायूपासून अग्नी तयार झालेला आहे. आकाशापासून वायू हे प्रत्यक्ष अनुभवास येतं. पण आता वायूपासून अग्नी कसा निर्माण झाला? आता अनेक प्रकारे आपण पाहायला जर गेलो, वायूपासून अग्नी निर्माण होणं ते सावधपणे आता ऐकायचं आहे. वायूची कठीण घिसणी तेथे निर्माण झाला वनी, मंदो वायू शीतळ पाणी तेथून झाले. वायूचं जे कठीण घर्षण होतं, आपण सायन्स फॅकल्टीमध्ये असाल, विज्ञानामध्ये आपण ऐकलं की वायूचं कठीण घर्षण आणि त्यामुळे अग्नी निर्माण झाला. वायूच्या मंद झुळकेपासून शीतल पाणी निर्माण झालं. आपण काय ऐकलं, काय वाचलं? पाण्याची वाफ हळूहळू वर आकाशात जाते, तिथे ढग तयार होतात आणि ढगातून पाणी यायला सुरुवात होते, म्हणजे पाऊस आला. असं आपण ऐकलं, वाचलं. परंतु समर्थ म्हणाले, आपापासून झाली पृथ्वी. आपापासून झाली पृथ्वी, ते नाना बीजरूप जाणावी. बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावची आहे. आपापासून पृथ्वीचं निर्माण आणि पृथ्वीमध्ये नाना बीज सामावलेली आहेत. बीजापासून आपल्याला वनस्पती पाहायला मिळतं, प्राणी मात्र पाहायला मिळतं. हे स्वाभाविकरित्या उत्पत्ती होत असतं. आता आपल्या घराच्या अंगणाभोवती, घराचं जे अंगण आहे, घरामध्ये असणारी खिडकी आहे, त्यामध्ये कुंड्या असतात बघा, त्यामध्ये आपण रोप लावतो. रोपाची वाढ आपण स्वतःहून करतो का? आपण फक्त पाणी देण्याचं कार्य करत असतो, त्याची वाढ तोच करतो की नाही? मग आता विचार करा, ते नाना बीजरूप जाणावी आणि बीजापासून उत्पत्ती व्हावी, बीजापासून वनस्पती. आपण जे रोप आणतो त्याचीच वाढ आपल्याला पाहायला मिळते. परंतु रस्त्याच्या कडेला असणारी जी झाडं आहेत, डोंगराळ भागामध्ये जेवढी झाडं वनस्पती पाहायला मिळतात, मग ती वाढ कशी काय निर्माण झाली? बरोबर की नाही? त्याचं संगोपन कोण करत आहे? वृक्ष संवर्धन कोण करत आहे? त्याला पाणी कोण घालत आहे? त्याला खत कोण घालत आहे? विचार केला? जी औषधी वनस्पती आहे त्या आपण आणत असतो, त्याचा वापर आपण करत असतो, परंतु
ज्या वनस्पतीचा आपल्याला उपयोगसुद्धा नाही आहे ते जास्त डोळ्यांनी पाहायला मिळतं की नाही, बरोबर की नाही? म्हणून विचार करा, बीजापासून वनस्पती प्राणीमात्र यांची स्वाभाविकरित्या उत्पत्ती होत असते. मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळीची, जयेपासून देवत्रयाची काया झाली. ही संपूर्ण सृष्टी कल्पनामय आहे. ही सृष्टी संपूर्णपणे त्यानेच निर्माण केलेली आहे, विश्वाचा मालक, परंतु कल्पनारहित आहे. म्हणजे काय? पहिली कल्पना ही मूळ माया, तिच्यापासूनच ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं देह उत्पन्न झालं. निश्चळामध्ये चंचल तेची कल्पना केवळ, अष्टदा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप. निश्चल अशा परब्रह्मामध्ये चंचलाची कल्पना करणं हेच अतिविलक्षण. आणि याचप्रमाणे अष्टदा प्रकृतीचं मूळच मुळी कल्पना स्वरूप आहे. म्हणजे काय? आपलं मन चंचल आहे हे आपल्यालाच कळतं. निश्चळामध्ये चंचल आणि त्याची कल्पना केवळ. रस्त्याने आपण चालत चाललेलो आहोत, रस्त्याने आपण प्रवास करत आहोत. रस्त्याने प्रवास करत असताना आपण ड्रायव्हिंग करत आहोत. बघा, स्टेअरिंग आपल्या हातात आहे, परंतु आपण कोणत्या विचाराने गाडी चालवत आहोत याचं भान, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. जर आपल्या मनामध्ये त्या विचारांमध्ये जर तो ध्येय अडकला असेल ना, तर जिथे आपल्याला राईट बाजूने जायचं, उजव्या बाजूने जायचं आहे, तिथे आपण डावी बाजूने जाऊ. या विचारामध्ये आपला ध्येय अडकलेला आहे. म्हणून समर्थ म्हणाले, निश्चळामध्ये चंचल तेची कल्पना केवळ, अष्टदा प्रकृतीचं मूळ कल्पना रूप. मग आपल्या अंतरी काय असावं? कोणाचं नामस्मरण असावं? तरच आपला संपूर्णपणे देह कल्पनारहित राहील. कल्पना तेची अष्टदा प्रकृती, अष्टदा तेची कल्पना मूर्ती, मूळाग्रापासून उत्पत्ती अष्टदा जाणावी. आता अष्टदा प्रकृती हीच मूर्तिमंत कल्पना आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत. आणि 3 गुण कोणते सांगितलेत? ते सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण, म्हणजेच अष्टदा प्रकृती. अगदी मुळापासून शेवटपर्यंत जे जे उत्पन्न झालंय ते अष्टदा प्रकृतीचं रूप आपल्याला प्रत्यक्षपणे दाखवलं गेलेलं आहे. 5 भूती आणि 3 गुण 8 झाली मिळून, म्हणून ही अष्टदा प्रकृती जाणं बोली जेते. सांगितले ना भाग, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आणि 3 गुण दाखवली. कोणत्या गुणांमध्ये आपला देह अडकलाय? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण आहे उत्तम भक्ती. आपला देह हा सत्वगुणामध्ये असला पाहिजे. तमगुणमध्ये असेल तर तामसी वृत्तीचा. अगदी पाहायला जर गेलो तर क्रोधी, मत्सर, राग त्याच्या मनामध्ये. आणि रजोगुण जेव्हा असेल तेव्हा समजायचं हा लोभी आहे. प्रत्यक्षात त्याला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या त्याला पाहिजेच, म्हणून भाग दिलाय. मुळी कल्पना रूप झालं, पुढे त्याची भापावली, केवळ जडत्वास आली सृष्टी रूपे. प्रथम कल्पनाच मूळ माया सूक्ष्म रूपाने उत्पन्न झाली. आता मूळ माया सूक्ष्म रूपाने उत्पन्न झाली व ती पुढे वाढली आणि विस्तारली. सृष्टी रूपाने स्थूलपणे आकारास आली. आपण या पृथ्वी तलावर वास्तव्याला आलेलो आहोत.
त्याची मांडणी, त्याचा विस्तार कसा केलेला आहे. मुळी झाली ते मूळमाया, त्रिगुण झाले ते गुणमाया, जडत्व पावली ते अविद्यामाया सृष्टी रूपे. मुळात जी स्फुरण रूपाने उत्पन्न झाली ती मूळमाया, आणि तिच्या ठिकाणी 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण प्रगट झाले ती गुणमाया. आणि सृष्टी रूपाने जी जडत्वास प्राप्त झाली ती अविद्यामाया. समजला. आता पुढे उत्तमाचा भाग दाखवला. पुढे चारी खाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या, नाना योनी प्रगटल्या, नाना व्यक्ती. पुढे जीवांच्या 4 खाणी प्रगट झालेल्या आहेत, 4 प्रकारच्या वाणी विस्तारलेल्या आहेत, अनेक योनी प्रगट झालेल्या आहेत, नाना व्यक्ती प्रगट झालेल्या आहेत. असे असंख्य जीव निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आता संकळित. त्याच प्रकारे भाग कसा दिलेला आहे. ऐसी झाली उभारणी, आता ऐका संवारणी, मागील दशकी विशद करुणी बोलिले असे. या प्रकाराने या सृष्टीची उभारणी, आता संवारणी कशी झाली ते ऐका. मागच्या दशकामध्ये संवारणी विस्तारपूर्वक सांगितलेलंच आहे. परंतु आता संकळित. बोली जेल संवार संकेत, श्रोते वक्ते येथे चित्त देऊन ऐका. आता सुद्धा या समासामध्ये संवारणी संकेत रूपाने संकलित करून सांगितलं जाईल. परंतु हे श्रवण आपण उत्तमरित्याने ऐकलं पाहिजे. आपण ऐकायला मागत नाही, बरोबर ना. ऐकण्याची भूमिका आपल्यामध्ये नाही आहे. समाजाचं नावच काय, सिद्धांत निरूपण. या समाजामध्ये बोध, ऐकणं, त्याचं श्रवण, त्याचं मनन आणि त्याचं निजध्यास करून घेणं महत्त्वाचं. शत वरुषे अनावृष्टी, तेथे आटेल जीवसृष्टी, ऐशा कल्पंत्याच्या गोष्टी शास्त्री निरूपिल्या. 100 वर्ष पृथ्वीवर पाऊसच न पडल्याने सर्व जीवसृष्टी नष्ट होईल. अशा प्रकारच्या कल्पनांच्या गोष्टी शास्त्रात वर्णन केलेल्या आहेत. म्हणून समर्थ म्हणाले, कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्री वल्लभ. ज्या ज्या वेळी नवीन बोध आपल्याला प्राप्त होतो, ज्या ज्या वेळेला नवीन काहीतरी ऐकायला मिळतं, त्याचं संपूर्णपणे विश्लेषण, त्याचं संपूर्णपणे वर्णन ऐकून घ्यायचं असतं. त्याचं महत्त्व काय आहे. ज्या प्रकारे शतवरुष अनावृष्टी, 100 वर्ष पृथ्वीवर पाऊसच न पडल्याने सर्व जीवसृष्टी नष्ट होईल. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. एक दिवस नळाला पाणी नाही आलं ना, तर घरामध्ये सर्व पसारा पाहायला मिळतो. आजचं कसं होणार, उद्या कसं होईल याचा आपण विचार करत बसतो. जेव्हा पाणी असतं तेव्हा पाण्याचा आपण उपयोग उत्तम रीतीने करत नाही. नळ चालू ठेवतो, पाणी वाया घालवतो. परंतु ज्यावेळी नळाला पाणी येत नाही ना, त्यावेळी त्या पाण्याला किती किंमत असते पहावे आपणासी आपण. शतवरुषे अनावृष्टी, 100 वर्ष पृथ्वीवर पाऊसच नाही आहे, मग पाणी येईलच कुठून. बघा, मग सर्व जीवसृष्टी धोक्यामध्ये ना. आणि समर्थांनी एवढं सुद्धा सांगितलं, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता चालू कोणता आहे, कलियुग आहे. आणि पुढे पुढे वर्णसंकर नक्कीच होणार आहे. मग आपल्याला कसं राहायचं आहे.
100 वर्ष पृथ्वीवर पाऊस न पडल्याने संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होईल. झाडं, जीवजंतू, पशुपक्षी, मनुष्यदेह कोणीच राहणार नाही. अशा प्रकारच्या कल्पंताच्या गोष्टी या शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या आहेत. या देहाच्या मनचं नाही आहे, शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. 12 कळी तपे सूर्य, तेने पृथ्वीची रक्षा होय. मग ते रक्षा विरून जाय जळांतरी. सूर्य त्याच्या 12 कळांनी तापू लागला की सर्व पृथ्वी जळून तिची राख होऊन जाईल आणि तीच राख महाप्रलयाच्या वेळी जळात विरून जाईल. आपण सकाळी उठल्यानंतर ज्या सूर्यनारायणाला नमस्कार करतो, का करतो? करणं गरजेचंच आहे. सूर्यासी करावे नमस्कार, चंद्रासी करावे नमस्कार, श्री सद्गुरूंसी करावे नमस्कार, साष्टांग भावे. माणसं चंद्रावर गेलेली आहेत, माणसं समुद्रकिनारी गेलेली आहेत, परंतु माणसं सूर्यावर अजूनपर्यंत कोणीही गेलेला नाही. कारण आपण आता इथे आहोत या पृथ्वी तलावर. कोवळ्या उन्हामध्ये राहायला आपल्याला चांगलं वाटतं, परंतु जसजसं बघा 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, सूर्य डोक्यावर आला की आपल्या पायामध्ये चटके लागतात की नाही? बरोबर की नाही? मग सूर्य त्याच्या 12 कळांनी तापू लागला की सर्व पृथ्वीची राख होऊन जाईल. मग तीच राख महाप्रलयाच्या वेळी जळात विरून जाते. कसा भाग दिलेला आहे? आपल्याकडे पूर आला, पण पूर आल्यावर पाणी आपल्याकडे रस्त्यावर, बिल्डिंगमध्ये पाहायला मिळालं, गावा ठिकाणी, पण तोच पाणी पुन्हा कुठे गेला? समुद्रात गेला. मग तसंच आहे. मग पृथ्वीची जेव्हा राख होईल तीच राख महाप्रलयाच्या वेळी पाण्यामध्ये विरून जाईल. म्हणजे पुढे पुढे काय होणार आहे हे सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. ते जळ शोषी वैश्वानरू, वन्नी झडपी समीरू, समीर वितुळे निराकारू, जैसे तैसे म्हणून सिद्धांताचा भाग दिलेला आहे. आपण अजून घाबरून जातो, अरे पुढे काय होणार आहे, पुढची पिढी कशी राहील. काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साथ. अग्नीमुळे ते जल शोषले जाते. आपण बघा, एका ताटामध्ये पाणी ठेवा आणि पाणी त्या टोपामध्ये बघा, टोप त्याच्यावर पालथं ठेवा. त्या ताटामध्ये असणारं पाणी संपूर्णपणे टोप खेचून घेतं की नाही? मग तसंच आहे, वायूमुळे अग्नी विझून जातो. मेणबत्ती आहे, मेणबत्तीवर काचेचा ग्लास उपडा ठेवा बघा, विझून जाते की नाही? नक्कीच. नंतर तो वायूही आकाशाच्या ठिकाणी लय पावतो आणि परब्रह्म मात्र निराकार जसेच्या तसंच असतो. ऐसी सृष्टी संवारणी झाली, मागा विस्तारे बोलिली, माया निराशी उरली स्वरूप स्थिती. सृष्टीचा संहार विस्तारपूर्वक सांगितलेला आहे. मायेचाही निराश झाला की केवळ निर्विकार स्वरूप स्थिती मात्र उरत असते. ते जीवशिव पिंड ब्रह्मांड, आटोन गेले थोतांड, माये अविद्येचे बंड वितळून गेले. अशी स्थिती होते जेव्हा जीवशिव पिंड ब्रह्मांड सर्व थोटांड नाहीस होतो. विवेकेची बोलिले क्षय, म्हणून विवेक प्रलय, विवेक जाणती काय मूर्खास कळे. विवेकाने जो संहार करावायचा आहे त्याला विवेक प्रलय म्हणतात. जिथे जिथे जायचं आहे तिथे आपल्याला विवेकसहित जायचं आहे. जे विवेकी असतात ते अनुभवाने जाणतात, परंतु हे मूर्खांना कसं कळणार? विवेकी जाणती काय मूर्खास कळे. आपण दुसऱ्यांना सांगत असतो
की हे करू नको तसं होईल सांगून सुद्धा पुन्हा पालत्या गड्यावर पाणी. सृष्टी शोधिता सकळ एक चंचल एक निश्चळ चंचळास करता चंचळ चंचळ रूपी. चंचल भाग दिलाय ना. सर्व दृश्य सृष्टीचा विचार आपल्या मनामध्ये येत असतो तेव्हा प्रत्यक्षात दोन तत्वे आढळून येत असतात. एक म्हणजे चंचल आणि एक म्हणजे निश्चळ. चंचळाचा कर्ताही चंचळच असतो आणि चंचल रूपच असतो. आपलं मन केव्हा चंचल होतो? मनाविरुद्ध जर ती घटना घडत नसेल तर मन चंचल. मनाविरुद्ध प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, एखादी घटना घडली तर प्रत्यक्षपणे जे निश्चय आहे ते सुद्धा निघून जातात. म्हणून समर्थ म्हणाले निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. जो सकळ शरीरी वळते सकळ कर्तृत्वास प्रवर्ते करुणा करता हा वळते शब्द जया. जो सर्वांच्या शरीरास प्रेरणा देतो सर्व कर्तृत्व ज्याच्यामुळे घडते त्यालाच करून अकर्ता असं म्हणतो. आता विचार करा, आपल्याला संतांची शिकवण उत्तम प्रकारे प्राप्त झालेली आहे. आई वडिलांचे संस्कार उत्तम प्रकारे प्राप्त झालेले आहे. आपण एखाद्या कार्यक्रम प्रसंगी गेलेलो आहोत, तिथे समोरची व्यक्ती उत्तम प्रकारे भाषण देत आहे. ते भाषण आपण आवडीने ऐकत असेल, त्यातून आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळत असेल, मोटिवेट होत असू किंवा बघा प्रत्यक्षपणे हृदयस्पर्शी असेल, त्या बोधातून प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारे जाणीव होत असेल तर आपण ते ऐकत बसतो की नाही. आणि जर खरंच चांगले नसेल तर तिथून आपण उठून निघून जातो. म्हणून राव रंक ब्रह्माधिक सकळांमध्ये वळते एक नाना शरीरे चाळक इंद्रियद्वारे. म्हणून 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियाचा भाग दिला. रावरंक ब्रह्माधिक या देव या सर्वांना तो एकटाच चालवत असतो. सर्वांच्या कर्तृत्वास प्रेरणा देतो आणि इंद्रियाच्या द्वारे तोच अनेक शरीरांना चालना देत बसतो. त्यास परमात्मा बोलती सकळ करता ऐसी जाणती परी तो नासेल प्रचिती विवेक पाहावी. त्यालाच लोक परमात्मा म्हणतात कारण तो सकळांचा करता आहे. याची जाणीव आपल्यामध्ये असली पाहिजे. पण तोही अखेर नाश पावतो याची प्रचिती विवेकाने जाणावी. नाशिवंत कोण आहे तर आपला देह आहे, परमात्मा नाही आहे. बरोबर की नाही? कारण तो शाश्वती आहे. जो स्वानामध्ये गुरगुरितो जो शुक्रांमध्ये कुरकुरितो गाढवी भरून भुंकतो अट्टहास्य. जो स्वानामध्ये गुरगुरितो. बघा रस्त्यातून आपण जात असताना आपल्याला श्वान म्हणजे कुत्रे आपल्याला पाहायला मिळतात. त्या आतल्या आत गुरगुरतात. आपण तिथून जाताना आपल्यालाच भीती वाटते, परंतु त्याने काही केले नाही तरी आपण काहीतरी बघा दगड असू दे काठोय असू दे, बरोबर की नाही? म्हणजे विचार करा. तसंच जो शुक्रांमध्ये कुरकुरितो डुकरांमध्ये कुरकुरतो गाढवामध्ये अंतर्यामी भरून अट्टहासाने ओरडतो. लोक नाना देह देखत का म्हणून आपण प्राण्यांना त्रास द्यावा. पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. बसलेले आहेत प्राणी, जवळून जातो काहीच करत नाहीये, परंतु आपण त्यांना तिथून उठवल्याशिवाय राहत नाही. म्हणून लोक नाना देह देखती विवेक देहांत पाहती पंडित समदर्शन घेती येणे प्रकारे. सामान्य लोक नाना देहांकडे स्थूल दृष्टीने पाहतात. जे विवेकी असतात ते देहातील अंतरात्म्याला पाहतात. म्हणजे विचार करा. पुढे श्लोकाचा भाग सुद्धा दिलेला आहे. विद्या विनय संपन्नी ब्राह्मणे गवी हस्तनी शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनी.
त्या श्लोकाचा अर्थसुद्धा समर्थांनी दिलेला आहे. विद्या आणि विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना विवेक पुरुष समदृष्टीने पाहतात. आपण अनेक प्रकारे प्रत्येकाला पाहत असताना तुलना करत असतो. हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, याच्याकडे काहीच नाही आहे, तो असा आहे, तो तसा आहे. परंतु समर्थ म्हणाले, विद्या उदंडची शिकला, प्रसंगमान चुकतची गेला. ते विद्येला कोण देह पाहता वेगळाले, परंतु अंतर एकची झाले. प्राणीमात्र देखिले एकांतरी. प्राण्यांचं देह जरी वेगवेगळं असलं तरी अंतरी जाणीव कळा सर्वांच्या ठिकाणी एकच असल्याने विवेकी पुरुष सर्वांना समदृष्टीने पाहतात. आपल्या समोरील असणारी व्यक्ती, त्याच्या हृदयामध्ये सुद्धा तोच भगवंत. पशुपक्षी, प्राणी, जीवजंतू यांच्या हृदयामध्ये सुद्धा तोच आहे ना वास्तव्याला. म्हणून भाग कसा दिलेला आहे. देह पाहता वेगळाले, देह जरी वेगवेगळा दिसत असला, प्राणी असेल, पक्षी असेल, मनुष्य देह असेल, अनेक प्रकारचे जीवजंतू असेल, तरी सर्वांना चालवणारा मात्र एकच आहे ना. युगानुयुगे एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक. या आत्म्याचा विवेक पाहिला पाहिजे ना. परंतु अंतर एकची झाली, प्राणी मात्र देखील एकांतरी. आपल्या अंतरी, आपल्या हृदयामध्ये वास्तव्याला तोच. अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती. ते नाव जगज्योती, जाणती कळा. अनेक प्राणी निर्माण होतात, पण ते सर्व अंतःकरणातील जाणीवेच्या योगेच व्यवहार करीत असतात. श्रोत्री नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे, चक्षुमध्ये पाहो जाणे नाना पदार्थ. सर्व प्राणी कानांनी शब्द ऐकून जाणून घेतात. भाग कसा दिलेला. श्रोत्री नाना शब्द जाणे, सर्व प्राणी कानांनी शब्द ऐकून जाणून घेतात. त्वचेच्या योगे त्यांना शीत उष्ण याचं ज्ञान होतं, आणि डोळ्यांच्या योगे सर्व प्राणी नाना पदार्थ पाहत असतात. आपल्याला सुद्धा तीच भूमिका प्राप्त करून दिलेली आहे. कानाने आपण शब्द ऐकतो, त्वचेने आपल्याला गरम काय थंड काय याची जाणीव प्राप्त करून दिलेली आहे, आणि डोळ्याने बघा प्रत्यक्षपणे पाहण्याचं काम दिलेलं आहे. म्हणून 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियाचा भाग का दिलेला आहे. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वास तो जाणे, कर्मेंद्रियामध्ये जाणे नाना विषयास्पद. जिभेच्या योगे त्यांना रसाची जाणीव होते, नाकाच्या योगे निरनिराळे वास येतात, आणि कर्मेंद्रियाच्या योगे नाना विषयांचा स्वाद ते घेत असतात. जिभेच्या योगे त्यांना रसाची जाणीव होते. आता जर पाहायला गेलो तर जीभ आपल्याला ज्या ज्या प्रकारची चव लागते त्या त्या दुकानात आपण जात असतो. आपल्याला जे हवं आहे ते नक्कीच मिळवल्याशिवाय आपण राहत नाही. ते किती लांब असू दे, किती खर्च असू दे, तरीसुद्धा आपण ती हौस पुरवणार. जिभेच्या योगे त्यांना रसाची जाणीव होते, नाकाच्या योगे निरनिराळे वास येतात. आपण सेंट मारला, घराच्या बाहेर आपल्याला पडायचं आहे, सेंट मारला की प्रत्यक्षामध्ये ही जाणीव निर्माण होत असते की उत्तम रीतीने वास येत आहे. परंतु ज्या प्रकारे बघा रस्त्याच्या कडेला असणारे कचराकुंडी, त्याचा वास किती असतो आपल्याला माहितीच आहे. तरी सुद्धा भाग दिलेला आहे. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वास न जाणे, कर्मेंद्रियामध्ये जाणे नाना विषय असतात. कर्मेंद्रिय दिलेत ना अनेक प्रकारचे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थूळ आणि सूक्ष्माचा भाग दिलाय. सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी, नाना सुखदुःखे परीक्षी, त्यास म्हणती अंतरसाक्षी अंतरात्मा. सर्वांच्या हृदयात सूक्ष्म रूपाने राहून सुद्धा स्थूळ देहाचं जो रक्षण करतो व नाना सुखदुःखांची जो अनुभूती घेतो त्यालाच अंतरसाक्षी असं म्हटलं जातं ना. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी, सत्तारूप. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी, सत्तारूप. बघा, प्रत्येक जर पाहायला गेलो त्याची नावं आहेत. विकारामधील विकारी, अखंड नान विकार करी, त्यास वस्तू म्हणती भिकारी, परमहीन. विकारात्मक शरीरात राहणारा आणि नाना चेष्टा करणारा आणि अखंड नाना विकार उत्पन्न करणारा, म्हणून त्याला सद्वस्तू म्हणता येत नाही. दृष्टीने जे भिकारी आहेत असे परमहीन लोक या जगज्योतीलाच सद्वस्तू आणि परब्रह्म आपल्याला पाहायला मिळेल. सर्व एकची दिसती, अवघा एकंकार करीती, ते अवघी माईक स्थिती चंचलामध्ये. या चंचलाच्या राज्यात सर्व देह बाह्यता सारखेच आहेत आणि सारखेच दिसतात. म्हणून अवघा एकंकार करीती, ते अवघी माईक स्थिती चंचलामध्ये. कोणाचाही अनादर करून सर्व एकच मानणाऱ्यांची स्थिती माईक होय. चंचल माया ते माईक, निश्चल परब्रह्म एक, नित्यानित्य विवेक या करणे. म्हणून जे जे चंचल आहे ते सर्व माईक आहे. एकला एकच, ज्याप्रमाणे युगानुयुग एकलाच एक, चालवितो निमित्त. जातो जीवतो प्राण, नेने जीवतो अज्ञान, जन्मतो जीवतो जाण वासनात्मक. जीव जातो असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा आपला प्राण जातो. स्वरूप जाणत नाही. अज्ञानी जीव बघा, आपल्यामध्ये असणारा भगवंत, अंतरीचा अंतरात्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला देह हा वास्तव्य आहे. परंतु ज्यावेळी तो निघून जाईल तेव्हा या देहाला अजिबात किंमत उरणार नाही. ऐक्य जीवतो ब्रह्मांश, जेते पिंड ब्रह्मांड निरास, येथे सांगितले विशेष चत्वार जीव. स्वरूपी ज्याचे ऐक्य झालेले आहे तो जीव ब्रह्मांश आहे. तेथे पिंड ब्रह्मांडाचे निरसन झालेलं असतं आणि याप्रमाणे हे जीवांचे 4 विशेष प्रकार सांगितले. असो हे अवघे चंचल, निश्चळ जाईल सकळ, निश्चळ ते निश्चळ आदी अंती. हे सर्व चंचल आहेत. जे जे चंचल असतं ते शेवटी नाशच पावतं. जे निश्चळ असतं ते आदी अंती जसेच्या तसे निश्चळ राहते. मग आपला देह नाशिवंत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, निश्चळ काय? आपण जे श्रवण करणार आहोत, मनन करणार आहोत, निजध्यास करणार आहोत, हे सामर्थ्य शेवटपर्यंत आपल्याला टिकवायचं आहे. ज्याप्रमाणे आपला देह उपासनेमध्ये आहे, नामस्मरणामध्ये आहे, त्याच्या भक्तिमार्गामध्ये आहे, तरच आपल्याला ऐश्वर प्राप्ती संपन्न नक्कीच आहे. आद्य मध्य अवसान, जे वस्तू समसमान, निर्विकारी निर्गुण निरंजन, निसंग निप्रपंच. जी परब्रह्म वस्तू आहे ती आधी मध्य आणि अंती सदा सर्वकाळ समानच असते. परब्रह्माची जी वस्तू आहे, परब्रह्माचं सामर्थ्य आहे, ते आपल्याला सुरुवातीला सुद्धा तेवढंच, मध्येसुद्धा तेवढंच आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते प्राप्त होणारच. आणि ती निर्विकारी निर्गुण निरंजन निसंग आणि निप्रपंच असते. उपाधी निरसे तत्वता, जीवशिवास ऐकिता, विवंचून पाहो जाता उपाधी कैची.
जीवाची उपाधी अविद्या माया आणि शिवाची उपाधी. जीव शिवाचा निश्चय बोलिलास. नीट विचार करून जर पाहिलं तर उपाधीच नाही हे कळून येतं. असो जाणणे तितुके ज्ञान, परंतु होते विज्ञान. मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे. हे सर्व जाणणं त्यालाच ज्ञान म्हणतात. परंतु ज्ञानाचं अनुभवात रूपांतर झाल्यावर मग त्याला विज्ञान असं म्हणतात. उन्मन म्हणजे मनाचा लय ज्या अवस्थेत होतो ती स्थिती, आणि त्या स्थितीचा परिचय मनाने कसा होईल. वृत्ती सनकळे निवृत्ती, गुणास कैची निर्गुण प्राप्ती. गुणातीत साधक संती विवेक केले. जोपर्यंत वृत्ती शिल्लक असते तोपर्यंत निवृत्ती म्हणजे काय हे कळू शकत नाही. गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय निर्गुणांची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून संत बघा प्रत्यक्षपणे विवेक जागृत करून साधकांना गुणातीत करत असतात. श्रवणा परिस मननसार, मनने कळे सारासार. निजध्यास साक्षात्कार निसंग वस्तू. नुसतं ऐकून सुद्धा उपयोगाचं नाहीये. म्हणून श्रवणा परिस मनन सार, श्रवणानंतर मनन आहे आणि मननास कळे सारासार. सारासाराचा निवाडा केव्हा आहे तर निजध्यास साक्षात्कार. आपण ऐकतो, ऐकल्यानंतर प्रत्यक्ष मनन करतो आणि मननाचा प्रत्यक्षात संदर्भ असतं. संदर्भाचं स्पष्टीकरण जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळी साक्षात्कार नक्कीच आपल्याला प्राप्त होत असतो. निर्गुण जे अनन्यता, त्याची मुक्ती सायुज्यता. लक्षांश वाच्यांश आता पुरे झाला. निर्गुणाच्या ठिकाणी जी ऐक्यता तिला सायुज्य मुक्ती म्हटलेलं आहे. याचा साक्षात अनुभव आल्यानंतर वाच्यांश आणि लक्षांश दोन्हीही शिल्लक राहत नाही. अलक्षी राहिले लक्ष, सिद्धांतिकाईचा पूर्वपक्ष. अप्रत्यक्षास कैचे प्रत्यक्ष असोनी नाही. अलक्षाच्या ठिकाणी लक्ष विरून जातं आणि सिद्धांतापुढे पूर्वपक्ष कसा टिकणार. इतरांना प्रत्यक्ष वाटणारी माया जो साक्षात्कारी झालेला आहे त्याला दिसणार तरी कशी. असोन माईक उपाधी, त्याची सहज समाधी. श्रवणे बळावी बुद्धी निश्चयाची. याप्रमाणे जो आत्मानुभवी आहे त्याला मायारूपी उपाधी असून नसल्यासारखीच असल्याने तो नित्य सहज समाधीत लीन असतो. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी श्रवणाने निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होणे आवश्यक आहे. म्हणून श्रवण करणं खूप गरजेचं आहे. सिद्धांताचा भाग समर्थांनी का दिलेला. या निरूपणातून या श्रवणातून प्रत्यक्षपणे आपला देह उत्तमाचा नक्कीच राहील आणि त्याला सामर्थ्य प्राप्त नक्कीच होईल. म्हणून समर्थ म्हणाले आसोन माईक उपाधी, त्याची सहज समाधी. श्रवणे बळावी बुद्धी निश्चयाची. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.